गणपती बाप्पांची मिरवणूक म्हटली की ढोल ताशे असतातच असतात। सोबतच लेझर शोचा नजाराही अनेक ठिकाणी दिसतो आणि अशाच या लेझर किरणांमुळे कोल्हापुरामधील एका तरुणावरती डोळे गमावण्याची वेळ आलेली होती। पाहूयात त्याच संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। लेझरची डोळ्यांना नजर, कानाचे पडदे फाटतील एवढा डीजेचा आवाज, आणि डोळ्यावर अंधारी आणणारा लेझरचा मारा करणारी ही दृश्य आहेत कोल्हापूरच्या उजगाव गणेश मंडळाच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्याची। विघ्नहर्ताच्या आगमन सोहळ्यात विघ्न कालवलं ते या लेझर शोनं। लेझरच्या या प्रखर किरणांनी डोळ्याला इजा पोहोचवली आहे। आदित्य बोडके या तरुणाच्या डोळ्याला लेझरची नजर लागली आहे आणि डोळ्यातून पाणी येऊ लागल्यानं त्यानं रुग्णालय गाठलं। तेव्हा लक्षात आलं की डोळ्याच्या बुब्बुळाला इजा झाली आहे। अशा या लेझरचे जे मिरवणुकीत वापर होतोय त्याच्यामुळे जो डोळ्यांमुळे दृष्टी दोष होतोय त्या गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजेत। आणि त्याचप्रमाणे लेझर वापर हा मिरवणुकीत गणपती असू देत नाहीतर दहीहंडी असू देत, वाढदिवसाच्या मिरवणुकी असू देत, तर लेझरवर बंदी घालणं आवश्यक झालेलं आहे। आता आदित्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। गणपतीची मिरवणूक बघायला गेले असता लेझरच्या प्रखर प्रकाशाने उजवा डोळा निकृष्ट झाल्यामुळे पूर्ण दवाखान्यात दाखवल्यानंतर कळाले की डोळ्याला इजा झालेली आहे। पण अशा प्रकारचे बरेचसे होऊ शकतात, त्यामुळे प्रशासनाने याची एक दखल घेऊन लेझर हे पूर्णतः बंद करावे अशी एक माझ्याकडून पालक म्हणून एक विनंती आहे। हे काही एकच प्रकरण नाही, अशाच प्रकारे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला देखील लेझरमुळे इजा झाली। त्यांचा उजवा डोळा लाल होऊन डोळ्याला सूज आली। सध्या त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत। ही प्रकरण पाहून तुमच्या लक्षात आलं असेल लेझर डोळ्यांसाठी किती घातक ठरू शकतो। त्यामुळे डीजे लेझर टाळा आणि आरोग्य सांभाळा। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।